लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची आणि इथं दिलासा देणारा अपडेट सरकारने सांगितलेला आहे. जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या पुढच्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खरंच इथं दिलासा देणारा ठरणार आहे. कारण की बघा, आता लाडक्या बहिणींसाठी अत्यंत ती महत्त्वाची अपडेट इथं सरकारकडून इथं आताच आलेली आहे. बघा, लाडक्या बहिणींच्या बँकेच्या खात्यामध्ये 19व्या हप्त्याचं इथं ₹1,500 त्यांना जमा व्हायला सुरुवात झाली होती. परंतु तुमच्या मोबाईलवरती SMS आला नसेल, तर लगेच बँकेचा खात्या हे तुम्हाला तपासायचं आहे. कारण की बघा, तुमचा बँक बॅलन्स सुद्धा चेक करा. कदाचित तुमच्या मनामध्ये एकच प्रश्न येत असेल, अजून माझ्या खात्यात इथं पैसे आले नाहीत, तर इथं काळजी करू नका आणि नक्की प्रतीक्षा तुमच्या टप्प्याटप्प्याने आता संपणार आहे. बघा, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये इथं पैसे SMS भरपूरशा लाडक्या बहिणींना इथं आला नाही. त्यांच्या खात्यात पुढचा हप्ता 1 ते जसं की 2 तासात जानेवारी महिन्याचे पैसे जमा होतील. त्यामुळे तुम्हाला आता तुमची प्रतीक्षा संपलेली आहे. आता टेन्शन घेण्याची अजिबात गरज नाही. आता यावेळेस आणखी एक महत्त्वाची गोष्ट सुद्धा सरकारकडून सांगण्यात आलेली आहे. ते म्हणजे सर्वात महत्त्वाचा दिलासा देणारे अपडेट तुमच्यासाठी असणार आहे. काही लाडक्या बहिणींच्या खात्यात ते थेट इथं ₹4,500 इथं जमा झालेले आहे. म्हणजेच बघा, आता या कालावधीमध्ये कोणाला इथे पैसे मिळाले आणि कोणत्या बहिणींना इथं पैसे मिळाले नाही. आपण जर पाहायला गेलं, तर ज्या महिलांना इथं तांत्रिक कारणांमुळे नोव्हेंबरचा 17वा हप्ता, डिसेंबरचा 18वा हप्ता मिळाला नव्हता, त्यांना आता सरकार या दोन्ही महिन्याचे पैसे एकत्र जानेवारीला चालू हप्त्यांमध्ये इथं देणार असं सरकारने सांगितलेलं आहे. एकत्र म्हणजे आपण जर पाहायला गेलं, तर ₹4,500 पर्यंत त्यांच्या खात्यामध्ये इथं रक्कम जमा झालेली आहे आणि भरपूरशा लाडक्या बहिणींना ही रक्कम देखील जमा झालेली नाही. त्यासाठी काय करायचं? आपल्याला पैसे कसे जमा होणार आणि यासाठी कोणती कागदपत्रे आपल्याला इथं जमा करायची आहे, कोणते हे कामं करायचे आहे जेणेकरून आपल्या देखील खात्यावर पैसे मिळणार. संपूर्ण डिटेलमध्ये माहिती हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं जाणार आहे. फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला. कारण की बघा, तुमच्या मनात एकच प्रश्न येत असेल, जानेवारीचा हप्ता तर मिळाला, परंतु बघा फेब्रुवारीचा 20वा हप्त्याचं इथं काय? तर बहिणींनो, त्याबद्दलची महत्त्वाची माहिती समोर येत आहे. जानेवारी सप्ताह संपूर्णपणे इथं वितरण झाल्यानंतर लगेच फेब्रुवारीच्या हप्त्याची प्रक्रिया प्रशासनाकडून राबवली जाणार आहे. त्यामुळे बघा, फेब्रुवारीचे पैसे लवकरात लवकर तुमच्या खात्यामध्ये जमा होण्याची इथं चिन्ह इथं दिसलेलं आहे. परंतु ते पैसे कधी जमा होणार याची अधिकृत माहिती आता सरकारने इथं प्रशासनाकडनं इथं आपल्याकडे माहिती आलेली आहे. हेच माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलं जाणार आहे. आता बघा, 19वा हप्ता म्हणजेच बघा जानेवारीचा हप्ता पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आता जुनी थकबाकी इथं म्हणजेच बघा रखडलेले नोव्हेंबर, डिसेंबरचे पैसे मिळून अनेकांना इथं जसे की आपण पाहायला गेलं ₹4,500 मिळत आहे. म्हणजेच बघा 20वा हप्ता म्हणजेच फेब्रुवारीचा हप्ता याची प्रतीक्षा सुद्धा लवकरच संपणार आहे. तर बहिणींनो, तुमच्या खात्यात पैसे इथं जमा झाले आहे का? हे नक्की तुम्हाला एकदा चेक करायचं आहे. कारण की बघा, आता कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले की नाही झाले. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट असणार आहे. कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 तर कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ₹4,500 जमा झाले. म्हणजे भरपूरशा लाडक्या बहिणींना अलग अलग अमाऊंटमध्ये पैसे जमा झालेले आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्यात महत्त्वाचं अपडेट म्हणजे बघा, आता पहिली गोष्ट आणि महत्त्वाची गोष्ट, हे महत्त्वाची गोष्ट तुमच्यासाठी ठरणार आहे. कारण की बघा, ई-के-वाय-सी तर बघा, ज्या बहिणींची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण आणि अचूक आहे त्यांच्याच खात्यामध्ये सरकार पैसे पाठवत आहे. तुम्हाला पाठवत असेल बघा, तुम्हाला ई-के-वाय-सी तुमची परिपूर्ण झाली असेल, तरी तुम्हाला हे सरकार आता पैसे पाठवत आहे. आता आपण जर पाहायला गेलं, तर सुरुवातीला ई-के-वाय-सी करताना अनेकांकडून चुका झाल्या होत्या. पण सरकारने या चुका सुधारण्यासाठी पुन्हा एक संधी प्राप्त करून दिलेली आहे. ज्या बहिणींची ही संधी जसे की साधली आहे आणि ज्या बहिणींची ई-के-वाय-सी दुरुस्त झाली, तर त्यांच्या खात्यामध्ये देखील पैसे क्रेडिट व्हायला सरकारने आता इथं जमा केलेला आहे. बघा, एक तर मोठा फायदा लाडक्या बहिणींना मिळालेला आहे. ज्या बहिणींचे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते तांत्रिक कारणांमुळे ई-के-वाय-सीच्या मुळे इथं अपूर्ण राहिलेले होते, तर त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी. जर तुम्ही ई-के-वाय-सी तुमची दुरुस्त केली असेल, तर तुमच्या खात्यामध्ये पैसे देखील जमा झालेले आहे. बघा लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाची अपडेट तुमच्यासाठी असणार आहे. परंतु चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब नक्की करून ठेवा. कारण की महत्त्वपूर्ण अपडेट सरकारने तुमच्यासाठी सांगितलेला आहे. आता बघा, नोव्हेंबरचा हप्ता, डिसेंबरचा हप्ता आणि आता जानेवारी महिन्याचा हप्ता, असे तिन्ही महिन्याचे एकत्र पैसे जर आपण पाहायला गेलं, तर भरपूरशा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ₹4,500 जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. म्हणजेच बघा, इथं थकबाकीचे पैसे देखील सरकारने आता जमा करणं सुरुवात केलेली आहे. बघा, दुसरीकडे अशा प्रकारे काही बहिणींच्या खात्यामध्ये ज्यांना आतापर्यंत सर्व 18वे हप्ते म्हणजे बघा 18 हप्तेपर्यंत त्यांना पैसे मिळाले, परंतु 18वा हप्ता त्यांना मिळाला नव्हता किंवा भरपूरशा लाडक्या बहिणींना 18 हप्ते मिळाले आणि तिथून पुढे त्यांच्या खात्यामध्ये हप्ता मिळाला नव्हता. तर त्या बहिणींसाठी महत्त्वाचं अपडेट असणार आहे. कारण की बघा,
जानेवारी महिन्याचा एकूण 20वा हप्ता म्हणजेच बघा इथं ₹1,500 ते अडीच भरपूरशा लाडक्या बहिणींना ₹3,000 अशा प्रकारे डबल हप्ते त्यांना मिळालेले आहेत. ज्यांची थकबाकी होती त्यांना. आपण जर पाहायला गेलं तर तुम्हाला जसं की जुने ₹3,000 म्हणजे आताचे पैसे म्हणजे भरपूरशा लाडक्या बहिणींना फेब्रुवारीपर्यंत, जानेवारी त्यानंतर बघा जसं की आपण बघू शकतो नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या तिन्ही महिन्याचे हप्ते त्यांना एकत्र मिळालेले आहे म्हणजेच तब्बल ₹4,500. तुम्हाला पैसे मिळाले की नाही मिळाले? आणि जर मिळाले नसेल तर पुढे मी तुम्हाला सांगतो की काय करायचं आहे. कारण की बघा तुम्ही जर का लाडक्या बहीण योजनेचे लाभार्थी असाल, ई-के-वाय-सी दुरुस्त अजूनपर्यंत केली नसेल, करून घ्या. तुम्ही आधी ई-के-वाय-सी परिपूर्ण केली असेल, ई-के-वाय-सी तुमची बरोबर झाली की नाही झाली, हे अजूनपर्यंत तुम्ही चेक केलं नसेल तर लवकरात लवकर चेक करून घ्या. कारण की सर्व लाडक्या बहिणींसाठी सरकारने महत्त्वाची संधी आणि आनंदाचा निर्णय हा आता पहिल्यांदा दिलेला आहे. तर त्या संधीला तुम्हाला जसं की गमवायचं नाही. कारण की बघा म्हणजेच आपण जर पाहायला गेलं तर ई-के-वाय-सी मधल्या केलेल्या चुका कारण ई-के-वाय-सी दुरुस्तीसाठी सरकारने एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला. जेव्हा लाडकी बहीण योजनेसाठी ई-के-वाय-सीची प्रक्रिया सुरू होती, तेव्हा जसं की गडबडीत किंवा माहिती नसल्यामुळे अनेक बहिणींकडून चुकीचा पर्याय इथं निवडला गेला होता. कोणाचे नाव चुकलेले होते, कोणाची जसं की इतर माहिती चुकलेली होती. भरपूरशा ई-के-वाय-सीमध्ये त्रुट्या आढळून आल्या होत्या. तर ते संधी आता सरकारने पुन्हा अवेलेबल करून दिलेली आहे. म्हणजेच तुम्ही तुमची ई-के-वाय-सी एडिट करू शकता, दुरुस्त करू शकता. आता जर आपण पाहायला गेलं तर सुरुवातीला सरकारने 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदत दिली होती. आता ती जसं की वाढवण्यात आली. ज्या बहिणींकडून ई-के-वाय-सी करताना चुका झाल्या असतील तर त्यांना 31 मार्च 2026 पर्यंत दुरुस्त करता येणार आहे. ती ही तुमच्यासाठी महत्त्वाची अट सरकारने ठेवलेली आहे. म्हणजे 31 मार्च 2026 पर्यंत तुम्हाला पर्याय हा ऑप्शन आता तिथं अवेलेबल राहणार आहे. तुम्ही याच्या आतील केव्हाही तुम्ही ई-के-वाय-सी तुमची एडिट दुरुस्त करू शकता. तर लवकरात लवकर दुरुस्त करून घ्यायची आहे. आणि तुमच्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक आहे की नाही हे एकदा नक्की चेक करायचं आहे. कारण की बघा भरपूरशा बहिणींच्या खात्याला हे आधार कार्ड लिंक नसल्यामुळे तरी देखील त्यांना पैसे जमा होत नाही. म्हणजे 2 ते 3 कारणास्तव तुम्हाला पैसे न जमा होण्याचे कारण असू शकते. तर हे तुम्हाला नक्की चेक करायचं आहे. 100% तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहे आणि गॅरंटेड तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहे. बाकी अशा पद्धतीची माहिती आहे. असेच कामाचे व्हिडिओ हर एक योजनांचे जर का तुम्हाला पाहायचे असेल तर आताच्या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर मित्रांनो चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.